रामकृष्ण हरी. सार्थ श्री गरुड पुराण अध्याय 4. कोणत्या पापांची कोणती फळे. पुढे गरुडाने प्रश्न केला, हे केशवा, अशी कोणकोणती पापे केल्यामुळे जीवाला वैतरणी नदीमध्ये पडावे लागते आणि नरक भोगावा लागतो ते मला सांगा. त्यावर भगवंत सांगू लागतात की अरे गरुडा, जे कधीही सत्कर्म न करता सतत फक्त पापेच करीत असतात तेच लोक एकामागून दुसऱ्या नरकात जाऊन दुःखांमागून दुःखे भोगीत बसतात. धार्मिक लोक पूर्व पश्चिम अगर उत्तरेच्या दरवाजातून यमपुरीत प्रवेश करतात, मात्र निव्वळ पातकी लोक दक्षिण बाजूतील दाराकडून प्रवेश करतात. या दक्षिणेकडच्या वाटेवरच ती वैतरणा नावाची नदी आहे. या वाटेने ज्या पाप्यांना आणले जाते त्यांच्या पापांचे वर्णन प्रथम ऐक. जे ब्राह्मणाचा वध करतात, दारू पितात, गायींच्या हत्या करतात, अबला स्त्रियांना मारतात, गर्भपात करतात, कोवळ्या बालकांना ठार मारतात, तसेच उघडपणे अगर गुप्त रीतीने पापे करतात, गुरुचे द्रव्य, देवाचे द्रव्य अगर ब्राह्मणांची संपत्ती लुबाडतात, त्याचप्रमाणे स्त्रीधन व बालकांचे धन लुबाडतात, शिवाय घेतलेले कर्ज न फेडणारे, अनामत रकमा, ठेवी व सार्वजनिक धनाचा अपहार करणारे, विश्वासघातकी, विषप्रयोग करून मारणारे, दुसऱ्याचे दोष घेणारे व दुसऱ्यांच्या गुणांना नावे ठेवणारे, त्यांच्याविषयी मत्सर बाळगणारे, नीच लोकांशी मैत्री करणारे व सज्जनांची संगत टाळणारे, असे मूर्ख, तीर्थक्षेत्रे, महात्मे, गुरु व देव यांची टिंगल करणारे, वेदपुराणे, 6 शास्त्रे आणि वेदांतशास्त्र यांची निंदा करणारे, दुसऱ्याचे सुख न पाहवल्यामुळे त्यांना अडथळे आणून दुःखी करणारे, असे विघ्न संतोषी, नेहमी लागटपणे बोलून इतरांना दुःख देणारे, कुटील स्वभावाचे, शास्त्रवचने व हिताच्या गोष्टींना न जुमानणारे, स्वतःला श्रेष्ठ समजून ताठ्यात वागून स्वतःला फार ज्ञानी समजणारे पण अज्ञानी अशा प्रकारचे, आणि शिवाय इतर हजारो अधर्मी यमनगरीच्या वाटेवरून रडत जात असतात. यमदूतांचा मार खात ते पापी वैतरणी नदीत पडतात. ते कोणत्या प्रकारचे पापी असतात तेही सांगतो. आईबाप व गुरुजन यांची अवहेलना करणारे त्या नदीत पडतात. आपल्या पतिव्रता व साध्वी व नम्र पत्नीला द्वेषापोटी जे टाकून देतात ते वैतरणीत पडतात. सज्जनांवर जे लोक हजारो प्रकारचे निराधार दोषारोप करतात व त्यांची अवज्ञा करतात तेही वैतरणीत जाऊन पडतात. ब्राह्मणाला दान देणार आहे असे कबूल करून व बोलावून नंतर नकार देतो तो त्या नदीतच राहतो. दान देऊन पुन्हा हिसकावून घेणारे, दान दिल्यानंतर पश्चाताप करीत बसणारे, दुसऱ्यांचे चरितार्थाचे साधन म्हणजे जमीन, दुकान, अवजारे वगैरे बळकवणारे, दान देणाऱ्याला परावृत्त करणारे, यज्ञयागात विघ्न आणणारे, कथा कीर्तनात अडथळे उत्पन्न करणारे, जमिनीची हद्द वाढवणारे, गुरचराईच्या जमिनीवर बळेच शेती करणारे, रसविक्री म्हणजेच दूध, तेल, तूप, दारू, ताडी, माडी, पाणी करणारा ब्राह्मण, वृषाली म्हणजेच नीच कुळातील स्त्रीशी विवाह करणारा ब्राह्मण, वेदविहित यज्ञाशिवाय जिभेचे चोचले पुरवण्यासाठी पशु मारणारा ब्राह्मण, ब्राह्मणांची कर्मे न आचरणारा भ्रष्ट, मांसाहारी, दारुड्या, स्वैराचारी व शास्त्राध्ययन न करणारा ब्राह्मण, वेदाध्ययन करणारा सेवेकरी वर्गातला, कपिला गाईचे दूध पिणारा, जानवे धारण करणारा व ब्राह्मण स्त्रीशी विवाह करणारा सेवेकरी वर्गातला, राजाच्या पत्नीला भोगू पाहणारा, परस्त्रीला उचलून नेणारा, आपल्याच मुलीला भोगू पाहणारा आणि पतिव्रता स्त्रीची बदनामी करणारा, असे सर्वजण, शिवाय इतरही जे जाणून बुजून निषिद्ध आचरण करतात व शुद्ध आचरण सोडून देतात ते सर्व मूर्ख वैतरणीत पडतात. जेव्हा हे सर्व पापी लोक यमपुरीचा मार्ग पार करून यमासमोर नेले जातात तेव्हा यमाच्या हुकमावरून त्यांना यमदूत माघारी फिरवतात व पुन्हा वैतरणीमध्ये फेकून देतात. हे पक्षीराजा, ती वैतरणी 21 मुख्य नरकांपेक्षा सर्वाधिक दुःखदायिनी आहे आणि म्हणून पाप्यांची तिच्यात रवानगी केली जाते. त्यात सुद्धा ज्यांनी उभ्या आयुष्यात कधी काळी गाय दान दिली नसेल व ज्यांची अंत्यक्रिया व उत्तरक्रिया झाली नसेल त्यांना दुःख भोगल्यानंतर वैतरणीच्या काठी असणाऱ्या शाल्मली वृक्षापाशी नेले जाते. त्यांच्या खोटी साक्ष देणारे, धर्मांचे ढोंग करून हवे तसे वागणारे, फसवाफसवी करून द्रव्य उकळणारे, चोरीचा व्यवसाय करणारे, बेसुमार जंगलतोड करणारे, बागबगीचे नष्ट करणारे व विश्रांतीस्थाने नष्ट करणारे, व्रते तीर्थयात्रा न करता
विधवा बायकांचे शील लुटणारे, पतीवर नाहक दोषारोप करून परपुरुषाविषयी आसक्त असणारी स्त्री, अशा सर्वांना त्या शाल्मली म्हणजे सावरीच्या झाडावर टांगतात आणि बेहिशेबपणे मारतात. भरपूर मार खाऊन जेव्हा ते पापी खाली पडतात तेव्हा यमदूत त्यांना उचलून नरकात फेकतात. आता ते कोणत्या प्रकारचे पापी असतात ते मी तुला सांगतो. देवाधर्माला न जुमानणारे, नास्तिक, दुराचारी व स्वैराचारी, पराकोटीचे कंजूष पराकोटीचे विषयभोगी, दांभिक, ढोंगी, कृतघ्न असे सर्वेच्या सर्व त्यात असतात. जे विहिरी, तलाव, बावी, देवळे त्याचप्रमाणे जनतेची निवासस्थाने उद्ध्वस्त करतात ते लोक नरकात जातात. पत्नी, मुले, नोकर व वडीलधारे यांना उपाशी ठेवून व नैवेद्य वैश्वदेव न करता जे जेवतात ते नरकात जातात. जाण्या येण्याच्या वाटेवर खिळे टाकून, बांधकाम करून, लाकडे, दगड, काटेकुटे वगैरे पसरून रस्ता निकामी करतात ते नरकात जातात. शंकर, पार्वती, विष्णू, सूर्य, गणपती, गुरु व ज्ञानी यांची पूजा करत नाहीत ते नरकात जातात. नोकराणी म्हणजे दासीबरोबर शय्यासोबत जो करतो तो ब्राह्मण असला तरी अधोगतीला जातो व त्या स्त्रीला त्याच्यापासून संतती झाली तर तो भ्रष्ट होतो. तो नमस्कार करण्यासाठी पात्र राहत नाही. जे त्याची पूजा करतात तेही नरकातच जातात. भांडणे लावून देणारे व ब्राह्मणांची भांडणे तसेच गायींची टक्कर न सोडवता उलट त्यांना चितावणी देऊन मजा पाहतात ते सर्व नरकात जातात. आपल्या निष्ठावंत पतिव्रता पत्नीशी सूड भावनेने शरीर संबंध न ठेवून तिचे तारुण्य निष्फळ करणारे नवरे नरकात जातात. जो कामवासनेपायी विटाळशी स्त्रीबरोबर संभोग करतो तो आणि पर्वणीच्या दिवशी श्राद्ध असताना स्त्रीचा भोग घेतात ते नरकात जातात. जे लोक आगीत, पाण्यात, रस्त्यात, गोठ्यात थुंकतात, लघवी करतात, शौचविधी करतात ते सर्व नरकात जातात. जे शस्त्रांची, धनुष्य, बाणांची निर्मिती करून विकतात ते नरकात जातात. कातडे विकणारे वाणी, केस विकणाऱ्या स्त्रिया आणि विषारी वस्तू विकणारे नरकात जातात. ज्यांच्या हृदयात दया नसते, सज्जनांबद्दल आकस असतो व निष्कारण शिक्षा करतात ते नरकात जातात. आशेने दारी आलेल्या ब्राह्मणांना, पाहुण्यांना, याचकांना अन्न असूनही उपाशी परत पाठवतात असे लोक नरकात पडतात. कुणावरही विश्वास न ठेवता स्वतः मात्र सर्वांशी कपटीपणाने व निष्ठुरपणाने वागतात ते नरकात जातात. प्रथम व्रते, संध्या, उपासना स्वीकारून नंतर मध्येच इंद्रियांना बळी पडून सोडून देणारे नरकात जातात. अध्यात्मविद्या देणाऱ्या गुरूंचा तसेच पुराण कथन करणाऱ्यांचा जे मान ठेवीत नाहीत ते नरकात जातात. मित्राचा विश्वासघात करणारे, जिवलग व्यक्तींमध्ये द्वेष उत्पन्न करणारे, आशा दाखवून फसवणारे सर्वजण नरकात पडतात. विवाह व देवदर्शनात विघ्ने उत्पन्न करणारे तसेच यात्रेकरूंना लुटणारे अनंत कालपर्यंत नरकात खितपत पडतात. जे घरे, गावे तसेच जंगले पेटवतात अशा महापाप्यांना यमदूत नेऊन आगीच्या कुंडात भाजून काढतात. त्यावेळी देहाची आग होते व ते सावली मागतात. तेव्हा यमदूत त्यांना नेऊन असीपत्र वनात म्हणजेच धारदार काटेरी पानांच्या झाडांचे वन असते तिथे फेकतात. तिथे त्या तलवारीसारख्या धारदार पानांमुळे शरीर सोलले जाताना यमदूत सांगतात की या थंडगार सावलीत सुखाने झोपा बरे. तहानेने कासावीस होऊन ते पाणी मागतात तेव्हा यमदूत त्यांना उकळते तेल पाजतात आणि म्हणतात की हे अन्न पाणी घ्या. ते पोटात जाते तेव्हा त्यांची आतडी होरपळून निघतात व ते कोसळून पडतात. पुन्हा ते धडपडत उठतात व रडतात पण त्यांच्या रडण्याचा आवाजही निघत नाही. गरुडा, अशा पापी लोकांना दिल्या जाणाऱ्या अगणित यातना सांगू तरी किती? त्या सर्व शास्त्रात वर्णिलेल्या आहेत. अशा प्रकारचे क्लेश भोगणारे हजारो स्त्री पुरुष नरकात प्रलय काळापर्यंत पिचत असतात. पापी लोक नरकात पापांचे अक्षय फळ भोगून पुन्हा तिथेच उत्पन्न होतात. नंतर यमाच्या आज्ञेने पृथ्वीवर वृक्ष वगैरे स्थावर योनीत जन्मतात. झुडपे, वेली, पर्वत, गवत हे सर्व मोहग्रस्त असतात म्हणून त्यांना स्थावर म्हणतात. त्याशिवाय किडे, जनावरे, पक्षी, जलचर आदी करून व देवदेवतांसह एकंदर 84 लक्ष योनी सांगितल्या आहेत. या सर्व योनींमधून भटकून पापी लोक अखेरीस मनुष्य होऊन जन्मतात. त्यातही प्रथम चांडाळ म्हणून जन्मतात व जन्मतःच पापांच्या खुणांनी युक्त असतात. त्या खुणा म्हणजे रक्तपिती, आंधळेपणा, कुष्ठ असे महारोग आहेत. त्यांच्यात स्त्री व पुरुष दोन्ही असतात. अध्याय 4 समाप्त. राम कृष्ण हरी.